गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः। अंबरीशाच्या निमित्ताने आणि दुर्वास ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे श्री विष्णूला वेगवेगळ्या कारणाने मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध असे 9 अवतार घ्यावे लागले आणि 10वा कल्की हा कलियुगात अवतारणार आहे। भक्तांना तारण्यासाठी व धर्माच्या आणि सत्याच्या रक्षणासाठी देवांनी श्री गुरुदेव दत्तात्रेय यांचा अवतार घेतला आहे। 5व्या अध्यायात श्रीपाद श्री वल्लभ स्वामींची कथा सांगितली आहे। दक्षिणेकडील मद्रास प्रांतात पिठापूर नावाचे एक प्रसिद्ध गाव आहे। त्या गावात आफळराजा नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता। हा ब्राह्मण वेदविदेत पारंगत होता। त्याच्या पत्नीचे नाव सुमती होते। सुमती सुलक्षणी व पतिव्रता होती। आफळराजाच्या घरी ज्ञानार्जनासाठी गावातील विद्यार्थीही येत असत। दिवस ठीक चालले होते, परंतु आफळराजा व त्याची पत्नी यांना एक चिंता सतावत होती। त्यांना होणारी संतती अल्पायुषी होऊन लहानपणीच जग सोडून जात होती। आफळराजा नेहमी देवाजवळ प्रार्थना करीत तक्रार करत असे, देवा, आमच्याकडून तुझ्या भक्तीमध्ये आणि सेवेत अशी काय उणीव होत आहे म्हणून आम्हास संतती सुख नाही। पुढे काही वर्षांनी आफळराजाला एक मुलगा झाला। तो जन्मजात अंधळा होता। त्यानंतर त्याच्या पाठीवर 2-3 वर्षांनी दुसरा मुलगा झाला। तो जन्मजात पांगळा होता। एका अमावस्येला भर दुपारच्या कडकडीत उन्हात एक गोसावी भिक्षा मागण्यासाठी आफळराजाच्या दरात आला। सुमती झोपडीबाहेर आली। तिने गोसाव्याला अन्नदान केले आणि नमस्कार केला। त्या दयाळू माऊलीचा भक्तिभाव पाहून त्या गोसाव्याचे रूप पालटले आणि प्रत्यक्ष दत्त महाराज तिच्या समोर प्रगट झाले आणि ते सुमतीला म्हणाले, तुला हवा तो वर माग। सुमतीने आपल्या घरची परिस्थिती महाराजांना सांगितली। ती म्हणाली, महाराज, माझा एक मुलगा अंधळा आणि एक मुलगा पांगळा आहे। मला एक धडधाकट मुलगा व्हावा, तो सुलक्षणी व विद्वान असावा असे म्हणाली। दत्त महाराजांनी आशीर्वाद देऊन तथास्तु म्हटले आणि क्षणार्धात अदृश्य झाले। घडलेली सर्व घटना सुमतीने आफळराजाला सांगितली। पुढे काही वर्षांनी उभयतांना एक मुलगा झाला। तो जन्मतःच तेजस्वी दिसत होता। कुरळे केस, पाणीदार डोळे, तरतरीत नाक, हसरा चेहरा पाहून ते उभयता आनंदले। त्यांनी बाळाचे बारसे केले आणि बाळाचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले। पुढे 7व्या वर्षी श्रीपदाची मुंज करण्यात आली। मुंज होताच चमत्कार झाला। तो बाल बटुचारही वेद खडाखडा म्हणून दाखवू लागला। सर्वांनी त्याचे कौतुक केले। श्रीपाद असून थोडा मोठा झाल्यावर त्याच्या विवाहाविषयीची चर्चा आफळराजा व सुमती करू लागले आणि त्याबद्दल श्रीपादला विचारणा केल्यावर श्रीपाद म्हणाला, मी विवाह करणार नाही। मी तीर्थयात्रेला जाणार आहे। त्यावर सुमती म्हणाली, तुझा एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ पांगळा आहे। तू गेल्यावर त्यांचे काय होणार? आम्ही दोघे पती पत्नी किती दिवस त्यांना बघणार? आमच्या नंतर त्यांचे काय होईल? श्रीपादने आपल्या दोन्ही भावांच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला। तोच चमत्कार झाला। अंधळा डोळस झाला आणि पांगळा ताठ उभा राहिला। त्यांचे शरीरभोग संपले होते। यानंतर सर्वांचा निरोप घेऊन एका शुभदिनी श्रीपाद तीर्थयात्रेला निघाला व पुढे यांनाच श्रीपाद वल्लभ स्वामी श्री दत्तावतारी पुरुष म्हणून सर्वत्र ओळख मिळाली।